नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण ताकात पोळी घालून अशी भन्नाट रेसिपी खूप छान तयार करणार आहोत। पूर्वी माझी आजी बनवायची, ती भाकरीची बनवत होती। भाकरीला छान निव्यावर भाजून घ्यायची आणि अशी ताकातली रेसिपी बनवत होती ती। आम्ही खूप आवडीने खायचो। चला तर मग कशी बनवायची ती बघूया। मी आता इथे असा तवा ठेवलेला आहे, त्यावरने एक पोळी अशी छान तेल लावून भाजून घ्यायची आहे। ती भाकरीला निव्यावर भाजायची। मी आता या पद्धतीने दाखवित आहे। तव्यावर छान पोळीला असं खरपूस भाजून घ्यायचं आहे, म्हणजे या पोळीची चवी खूप छान लागते ताकामध्ये। बघा, या पद्धतीने आपण सकाळी मुलांना बनवून देऊ शकतो। बघा, या पद्धतीने भाजून घेतलेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। आता मी काढून घेतलेली आहे। मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। बिलकुल थोडंसं तेल टाकायचं, छोट्या चमच्यानी 1 चम्मच, आणि 1 चम्मच जिरं मोहरी टाकलेली आहे। जिरं मोहरी तडतडल्यानंतर मी 1 चम्मच उडदाची डाळ घेतलेली आहे, ही चण्याची डाळ घेतलेली आहे। आता आपल्याला इथे असा तडका तयार करायचा आहे, तर तेल कमीच वापरायचं। मी 2 मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहे। कढीपत्ता घेतलेला आहे, तोही आता आपल्याला या तडक्यामध्ये मिक्स करायचा आहे। थोडीशी हिंग टाकायची। हिंगाने खूप छान चवी लागते बरं का। अवश्य टाका, आणि पचायलाही म्हणजे हलकं असते। बघा, खूप छान अशी रेसिपी आहे ही। तर मी थोडी 1 चम्मच आता इथे साखर टाकून घेतलेली आहे, आणि असं 1 वाटीभर मी छान ताक घेतलेलं आहे। आता गॅस आपल्याला म्हणजे बिलकुल कमीवर आहे, म्हणजे उकळी करायची नाही आहे। ताक टाकून घ्यायचे आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे, आणि आपल्याला आता गॅस लगेच बंद करून द्यायची आहे, आणि ताकाला उकळी नाही आणायची आहे, नाहीतर ताक फाटून जाईल। आता आपण ही पोळी बघा, अशा पद्धतीने मी याचे असे तुकडे करून घेतलेले आहे। आता ही टाकायची। अगदी सोपी आहे, पण चवीला इतकी भन्नाट रेसिपी आहे ना। ही टाकल्यानंतर आता हे मिक्स करून घ्यायचं, आणि आता आपल्याला असंच म्हणजे गॅस बंद आहे, त्यानंतर टाकायचं आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून दिलेली आहे। लक्षात ठेवायचं, गॅस बंदच ठेवायचा, नाहीतर आपले म्हणजे हे ताकातले कुटके, म्हणजे चुरा म्हणा की कुटके म्हणा, ते फाटू शकतात। बघा, आता छान अशी रेसिपी तयार झालेली आहे। मस्त मी सर्व केलेली आहे प्लेटमध्ये बघा, आणि खायला ती इतकी छान लागते ना, तर नक्की बनवून बघा। खरंच खूप छान रेसिपी आहे ही। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा, आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।